नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पर्यावरणावर प्रभाव टाकणे आणि पर्यावरणाकडून प्रभावित होणे या विषयावरती आपण चर्चा आधीच्या सत्रामध्ये पण केलेली आहे आणि आता या सत्रामध्ये सुद्धा आपण पुढची चर्चा करणार आहोत। तर तुमचं पुन्हा एकदा या विषयामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। सो व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल म्हणजे मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या आपण एकत्र करत असलेला हा जो वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे त्याचं हे एक अतिशय मनोरंजक असं पुढचं सत्र आहे या विषयाचं। त्यामुळे पुढे जाण्याआधी आपण या घटकाच्या भाग 1 मध्ये म्हणजे ह्याच्या आधीचं जे सत्र आहे त्या भागामध्ये काय चर्चा केली ह्याचा थोडासा एक आढावा घेऊया। तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कुटुंबाशी, समुदायाशी, समाजाशी, कामाच्या ठिकाणी आपण सदस्य असलेल्या इतर क्लबशी किंवा एखाद्या क्रीडा संघाशी आणि इतर अनेक गोष्टींबद्दल आपल्या वेगवेगळ्या निष्ठा किंवा आपली एक प्रकारची बांधिलकी असते यावर आपण चर्चा केली। पण या बांधिलकीमुळे इतरांशी असलेल्या नात्यामध्ये नकारात्मक परिणाम होऊ शकतो का यावर सुद्धा आपण विचार केला आणि आपल्यासाठी धोक्याचा मुद्दा असा होता तो म्हणजे आपली निष्ठा किंवा बांधिलकी किंवा एक प्रकारची जी वचनबद्धता असते ती दुसऱ्याचे नुकसान कसे करू शकते आणि हे होऊ शकतं। त्यामुळे त्यातून मार्ग काय आहे? विशेष म्हणजे आपण संयुक्त राष्ट्रांच्या एका दस्तऐवजाचा संदर्भ घेतला ज्यामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा या सर्व भिन्न ज्या बांधिलकी आहेत त्यामध्ये समान मूल्ये प्रस्थापित केली जातात, वेगवेगळ्या गटांची आपली ही सर्व भिन्न आसक्ती असते तेव्हा समान मूल्ये कॉमनॅलिटीज आपल्याला एकत्र आणू शकतात। आणि समान मूल्ये कोणती असू शकतात यावर सुद्धा आपली एक खूप सुंदर चर्चा झाली, आपण ती मूल्य लिहून पण ठेवलेली आहेत। त्यामुळे भौतिक वातावरणाचा आपल्यावर होणारा प्रभाव दुर्लक्षित आपल्याला नक्कीच करता येणार नाहीये हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे। त्यासाठी उदाहरणार्थ एखाद्या खोलीमध्ये जिथे सर्व साहित्य नुसतं फेकून दिलेलं आहे ते खरोखर अतिशय एक चुकीच्या पद्धतीचे किंवा घाणेरड्या पद्धतीने त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्या तुलनेत स्वच्छ वातावरण, स्वच्छ कामाचं ठिकाण आपल्यावरती खूप मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो। मग त्या घाणेरड्या खोलीतून आपल्या मनाला अजिबातच उत्साह किंवा उत्साही वाटत नाही किंवा तुम्ही खूप अस्ताव्यस्त अशा खोलीमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला अजिबात आनंद वाटत नाही किंवा काही वेळा खोलीतली जी परिस्थिती पाहून आपल्याला खूप वाईट वाटतं, दुःख वाटतं, नैराश्य येतं। आपल्यावर कौटुंबिक प्रभाव असतो आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती त्याचा आपल्यावर मोठा प्रभाव पडू शकतो। सदस्यांमधील संबंध आपल्यावर सकारात्मक आणि जर संबंध चांगले नसतील तर नक्कीच नकारात्मक परिणाम करू शकतात यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर सहाध्यायांचा प्रभाव येतो। आपण सर्वजण आपल्या सहाध्यायांच्या गटात असतो, आपण बोलतो, सहवासात असतो, कॉलेजमध्ये एकत्र जातो, त्यामुळे सहाध्यायांचा प्रभाव खूप महत्त्वाचा आपल्यावरती ठरू शकतो। कधी कधी असाही आपण चर्चा केली की सहाध्यायांचा गट केवळ आपल्या वयोगटातील सदस्यांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मग काय होतं ते एकमेकांवरती प्रभाव टाकायला सुरुवात करतात। त्यामुळे खरोखरच ज्या लोकांशी आपण विशेषतः लहान वयात जोडलेलो जातो त्यांच्याकडून आपण अनेक अभिवृत्ती आणि मूल्य जी आहे ती आपण शिकत असतो, जे आपलं मित्रमंडळ असतं। आणि ऑफकोर्सच मला वाटतं की परागजी तुम्हाला पण ह्याचा अनुभव असणार आहे, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? येस, निश्चितच मॅडम, की मला असं वाटतं की आपण ज्या महाविद्यालयामध्ये किंवा ज्या शाळेमध्ये शिकत आहोत तर त्यांच्याशी आपला प्रभाव पडत असतो तिथल्या संपूर्ण परिसरावरती, म्हणजे तिथल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवरती। उदाहरणार्थ वर्गात किती विद्यार्थी आहेत याचा आपल्यावरती प्रभाव पडतो, वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे प्रमाण किती आहे, वर्गात पुरेसा प्रकाश आहे की नाही, वर्गात पुरेशी हवा आहे की नाही, जी कॉलेजचे वातावरण ते कसे आहे, ठीकठाक व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे, रंगरंगोटी केलेली आहे का, तर या सर्व गोष्टींचा आपल्यावरती खरोखर प्रभाव पडत असतो। खरंच आहे, म्हणजे ते एक प्रकारचं म्हणायचं झालं तर ते वातावरण आहे, ते एन्व्हायरमेंट आहे जिथे आपण सतत राहत असतो। अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं। आणखीन एक प्रभाव म्हणजे आपल्या नेटवर्कमध्ये जे लोक असतात, जे सदस्य असतात, जे आपल्या
ओळखीचे असतात. मग ते भौतिक नेटवर्क असू शकतात किंवा ऑनलाईन आभासी नेटवर्क सुद्धा असू शकतं. एखाद्या नेटवर्कचा सदस्य होण्यापूर्वी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपण त्या नेटवर्कद्वारे प्रभावित होणार आहोत. तिथे जे काही चर्चा केली जाते, जे काही विचार मांडले जातात, त्याचा आपल्यावरती प्रभाव होणार आहे. समजा तुमच्या नेटवर्कमधील सदस्य विचारी असतील, हुशार लोक असतील, प्रामाणिक लोक असतील, त्यांच्यामध्ये खूप मोठी उच्च मूल्य असतील, तर अर्थातच आपल्यालाही तेच मिळेल असं नाहीये. तर मात्र आपला वेळ जाऊ शकतो. म्हणजे उगाचच चांगले लोक आहेत पण जर ते त्याचा तुम्हाला फायदा होणार नाहीये तर तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. याचा अर्थ भौतिक नेटवर्क आणि ऑनलाईन नेटवर्क दोन्हीही असतात. आपण जिथे राहतो, आपण जिथे आहोत, तिथला जो परिसर आहे तो सुद्धा तुमचं ते वातावरणच आहे. त्या शेजारच्या सदस्यांची आर्थिक स्थिती, अगदी घरं असतील किंवा ज्या काही गृहनिर्माण सोसायट्या असतील, समाजाचाही आपल्यावरती प्रभाव पडतो. सभासद, समाज बांधव यांच्यामधली जी नाती आहेत आणि जी संसाधनं जी काही उपलब्ध आहेत, हे सर्व आपल्यावरती पडणारे अतिशय महत्त्वाचे प्रभाव आहेत. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अर्थातच तंत्रज्ञानांचा आणि माध्यमांचा आपल्यावरती होणारा प्रभाव आपण अजिबातच दुर्लक्षित करू शकत नाही. त्यामुळे आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्यावर नक्कीच खूप प्रभाव हा आहे तो पडत असतो. हे सगळं आपल्या आजूबाजूचं पर्यावरण आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर प्रभाव पाडण्यास आपण सक्षम आहोत. म्हणून आपण स्वतःला केवळ आपण खूप पीडित आहोत किंवा असहाय्य लोक जे काहीही करू शकत नाहीत असं अजिबात आपण समजायचं नाहीये. तसं अजिबातच नसतं. आपण पावलं उचलू शकतो आणि नक्कीच त्याबाबत काहीतरी करू शकतो. तुम्हाला काय वाटतं परागजी? हो, नक्कीच मॅडम. की काही दिवसांपूर्वी मला एक प्रसंग आठवतो की मी माझ्या एका मित्राशी संवाद साधत होतो, ज्याला त्याच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मिळालेला होता. अरे वा, खूपच छान. येस. आणि तो म्हणाला की तो ज्या नेटवर्कचा सदस्य आहेत त्यात अनेक सायकलपटू आहे किंवा खेळाडूंचा त्यामध्ये समावेश आहे. तर ज्यांना खेळ हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो, अशा त्या गटाचा तो नेटवर्कचा तो भाग आहे. पण तो मात्र क्रीडा समस्यांच्या पलीकडे जाऊन अतिशय अर्थपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यासाठी देखील तयार असतो किंवा तिथे चर्चा आणू शकतो. तर तो म्हणाला की जे पोस्ट करतायत त्यावरती ते इतकी छान उत्तरे प्रतिसाद मिळाल्याने तो आश्चर्यचकित झाला. त्यामुळे आपण कुठे जरी असलो तरी पर्यावरणावर, नेटवर्कवर, शाळेवर, कॉलेजवरती नक्कीच प्रभाव टाकू शकतो. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे छान उदाहरण सांगितलं की तो एका नेटवर्कचा असून सुद्धा वेगळ्या विषयामध्ये त्यांनी काम केलं आणि तिथे त्याला प्रतिसाद मिळाला. खूप प्रेरणादायी उदाहरण तुम्ही सांगितलेले आहे. यावरून लक्षात येतं की आपण जरी एखाद्या नेटवर्कचा सदस्य असलो तरी आपण सुद्धा नेटवर्कवर प्रभाव पाडू शकतो, हे आपल्याला नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण परिस्थितीबाबत निष्क्रिय न राहता पावलं उचलणं मात्र महत्त्वाचं, म्हणजे कृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला आठवतं की पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण सर्जनशील आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याबद्दल चर्चा केली होती. मग आपण आता सगळं जे बोलतोय ते हेच आहे की तुम्हाला कृती करणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला इथे भरपूर वाव आहे. जर आपण एकत्र येऊ शकलो, एखादा ग्रुप तयार करू शकलो, एखादा नेटवर्क तयार करू शकलो, एकत्र सल्लामसलत करू शकलो, चर्चा आपण करता येते आपल्याला, मग त्यासारखं दुसरं काहीच नाही. कारण टीमवर्क नेहमीच अधिक प्रभावी आपल्याला ठरणार आहे. तर आपण आता भाग 2 कडे जाणार आहोत या सत्राचा. तिथे जाण्यापूर्वी 2 प्रश्नांवरती थोडंसं चिंतन करूया, जे मी आपल्यासमोर सादर करू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला दिसतच असेल तुमच्या स्क्रीनवरती की सामाजिक वातावरणाची आणि विशेषतः ग्राहक समाजाची सद्यस्थिती आपल्यावरती कसा परिणाम करते. ठीक आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हेडोनिझमचा म्हणजे काय? सुखवाद. म्हणजे जिथे आपल्याला फक्त सुखाचा आपण विचार करतो. आजच्या पिढीच्या जीवनशैलीवरती कसा परिणाम होत आहे. परत एकदा सांगते, हेडोनिझम म्हणजे सुखवाद, म्हणजे सुख हेच अंतिम उद्दिष्ट आहे असा त्याचा अर्थ इथे होतो. आणि खरंच हे वास्तव आहे की अर्थातच आपण त्यापासून बघायला गेलं तर पळून जाऊ शकत नाही. खरंच आहे, खरंच आहे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला इथे विचार करायचा आहे. आपले विचार जे आहेत ते सामाजिक, पर्यावरण
आणि आजच्या ग्राहक समाजाच्या म्हणजे कन्झ्युमरिझम असं ज्याला आपण म्हणतो त्याच्या प्रभावाकडे आपल्याला वळवायचं आहे, जो आपल्या नातेसंबंधांवर, आपले हेतू आणि मूल्यांच्या भावने जे असतात भावना त्याच्यावरती प्रभाव टाकत असतात. हे सर्व आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळे हा जो ग्राहक समाज आहे त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, आपल्या जीवनाचे उद्दिष्ट, आपली मूल्ये यावरती त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा आपल्याला ह्याच्यावरती विचार करायचा आहे. जर याबाबत थोडंसं बोलायचं झालं तर जॉन हॅडल्स्टन यांनी सर्च फॉर द जस्ट सोसायटी हे विचार करायला लावणारं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही नक्की ते बघू शकता ऑनलाईन सुद्धा. ते म्हणतात, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा हे दिसत असेल की ग्राहक समाज म्हणजेच ग्राहकवाद हा शब्दच समतोलाचा अभाव दर्शवतो. एकीकडे आध्यात्मिक मूल्ये आणि नैतिकतेमधील आवड कमी होण्याशी ह्याचा संबंध आहे. गेल्या 2 शतकात धर्माचा झालेला ऱ्हास आणि महायुद्ध व क्रांतीमुळे निर्माण झालेली प्रचंड सामाजिक उलथापालथ यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती जोरात सुरू झालेली आहे. त्यामुळे गेल्या 2 शतकांमध्ये कन्झ्युमरिझम जे ग्राहक समाज खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने विकसित झाला आहे. दुसरीकडे ग्राहक समाज सर्व शारीरिक इच्छांच्या अनिर्बंध आणि तात्काळ तृप्तीवरती भर देतो असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर परागजी, तुमची काही प्रतिक्रिया आहे का ह्याच्याबद्दल जे त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे? निश्चितच मॅडम, मला सर्वांसोबत इथे शेअर करावं असं वाटतं की आपण जे पाहतो ते जीवनाच्या सुरुवातीच्या काळापासून किंवा आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षापासून आपण म्हणू शकतो, पिढ्यानपिढ्या त्यांच्या सभोवतालच्या ज्या गोष्टी देऊ शकतील अशा सुखांचा शोध घेण्यासाठी दुर्दैवाने शिकवलं जातं. त्यामुळे त्यांना सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा जनरली त्याचा कल असतो. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की परिश्रम करण्याऐवजी, कष्ट घेण्याऐवजी, नैतिक मार्गाने सुख मिळवण्याऐवजी लोकांचा जो कल आहे तो स्वतःला खुश करण्याचे जे मार्ग आहे कोणते आहेत त्याचा वापर केला जातो किंवा ते मार्ग शोधले जातात. तर हा एक असा मार्ग आहे की जिथे जे काही देण्यासारखे आहे ते सर्व आपल्याला विकून ग्राहकवाद आपल्यावरती प्रभाव पाडत असतो. खरंच आहे. म्हणजे जे काही त्यांच्याकडे आहे ते आपण विकत घेतलंच पाहिजे असं त्यांचा आपल्यावरती एक स्ट्रेस असतो. अगदी खरं आहे. मला असं वाटतं की आपले जवळजवळ सर्व विद्यार्थी जेव्हा जन्माला आले आहेत तेव्हापासून ग्राहक समाज जोमात कार्यरत करत आहे आणि खरोखरच कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्राहक समाजाव्यतिरिक्त इतर काही अनुभवले नसेल, कारण इतक्या गोष्टी आजूबाजूला उपलब्ध झालेल्या आहेत. खरोखरच अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो. आपल्याला वाटतं ते तिथे असायलाच हवं आणि नसेल तर काय असा आपल्या पुढे प्रश्न असतो की हे नसेल तर आपलं पुढे काही होऊच शकत नाही, आपण कुठेतरी हरवलं आहोत अशी जाणीव आपल्याला सतत होत राहते. पण ज्या पिढ्या आपल्यापेक्षा थोड्या आधीच्या पिढ्या आहेत त्यांना वेगळाच अनुभव आलेला आहे. अर्थात तेव्हा भौतिकवाद, बाजारपेठेची ताकद आजच्यासारखी खूप प्रबळ नव्हती, पण ह्याच्या बाबतीत त्यांचे हे अनुभव वेगळे असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय पराजी? येस, नक्कीच मॅडम. आत्ताच आपण खूप सुंदरपणे हा जो मुद्दा आहे ग्राहकवाद तो समजावून सांगितला. आधीची पिढी खरं बघायला गेलं तर ग्राहक समाज आज जे काही खूप सुख देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याशिवाय खूप आनंदी होती. त्या जुन्या पिढीसमोर आजच्या क्षणभंगूर आनंदापेक्षा दीर्घकाळ किंवा चिरकालीन टिकणारा जो आनंद आहे तो जास्त महत्त्वाचा होता. खरंच आहे. हे आपल्याला तुम्हालाही जाणवत असेल आणि साहजिकच मागच्या पिढीमध्ये आणि सध्याच्या पिढीमध्ये अंतर आहे आणि ते असणारच आहे. पण योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्यात आपल्याला मदत करतो तो म्हणजे आपण धरलेला एक जो कंपास असतो आपल्या आयुष्यामध्ये, तो आपल्याला जीवनामध्ये मदत करतो. आपल्या जीवनासाठी आणि कोणत्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आपण कोणत्या शतकातील म्हणजे 21व्या किंवा 20व्या शतकातील आहोत ह्याची आपण पर्वा करण्याची गरज खरं तर नाही आहे. आपण कुठलेही असलो तरी कंपास तसाच राहतो आणि त्याचं योग्य उत्तरच दिशा ही उत्तर दिशाच असते. म्हणजे कंपासची एकच दिशा असते. तशीच ग्राहक समाजात हेडोनिझमची जी संस्कृती निर्माण झालेली आहे ती म्हणजे आत्मतृप्ती. ती एक मोठ्या प्रकारची हानी पोहोचवताना आपल्याला सर्वीकडे दिसत आहे. या अतिरेकी हेडोनिझमची काही रूप आज आपण
आपल्या आजूबाजूला प्रचलित असल्याची पाहू शकतो. म्हणजे काही उदाहरणं पण आपल्याकडे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे भौतिक वस्तू गोळा करण्याची भयंकर आसक्ती, की मला आज ही वस्तू पाहिजे, मला आज ही विकत घ्यायचंय, मला आज ते विकत घ्यायचंय. म्हणजे गरज आहे म्हणून आपण विकत घेतो असं नाही, तर सहज म्हणून तुम्ही बाहेर गेलात, दुकानांमध्ये गेलात, मॉल्समध्ये गेलात, भेट दिली आणि आपण रिकाम्या हाताने मात्र घरी जायचं नाही असं आपण विचार करतो. तर जणू आपण जर रिकाम्या हाताने गेलो तर काहीतरी आपलं चुकलं बरं का असं आपल्याला वाटत राहतं. पण एखादी वस्तू विकत घेताच असं वाटतं की चला आजचा दिवस ना माझा सत्कारणी लागलाय, आय हॅव परचेस समथिंग, मी काहीतरी विकत घेतलेलं आहे, माझा दिवस पूर्ण झालाय. आपण हातात घेऊन काहीतरी घेऊन परत येतो जे कदाचित आपण कधीच वापरणार नाही. आणि कधी कधी इतरांशी स्पर्धा करण्याचा पण हा एक प्रकारचा खेळ असतो. तू विकत घेतलंस तर मी पण विकत घेतलेलं आहे, मी ते विकत घेईन. मी म्हटल्याप्रमाणे शॉपिंग मॉल्स हे सामुदायिक जीवनाचे नवे एक केंद्रस्थान झालेलं आहे आणि खरं तर ते आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचं एक केंद्र बनलेलं आहे की शॉपिंग मॉलमध्ये जाण्याखेरीज आपण आपलं एक दुसरं कुठलंही एक विरंगुळा म्हणून, कुठलंही केंद्र म्हणून आणखी काय विचार करू शकतो हाच विचार आपण आपल्या मनामध्ये आणत नाही आहोत. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना विचारलं तर तुम्हाला त्यांच्या समुदायातील, म्हणजे ते जेव्हा तरुण वयात होते किंवा लहान होते, त्यांच्या समुदायातील प्रमुख केंद्र काय होती आणि ते तिथे कसा वेळ घालवत असत हे जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल. तर प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. आपण केलेल्या चर्चेवरून आपल्याला समजले की आपल्या आजूबाजूला जे काही घडत असते त्यामुळे आपण नकळत प्रभावित होत असतो. मग तो प्रभाव कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असू शकतो. आपण कन्झ्युमरिझम म्हणजे ग्राहक समाज यावर सुद्धा खूप विस्तृत चर्चा केलेली आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा बघितलेले आहेत. आता पुढची चर्चा आपण पुढच्या भागात करूया. धन्यवाद.